आपल्यासोबत किशोरी पेडणेकर आहे. ताई, आज थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे. एक तर तू राहशील नाही तर मी तरी राहीन, असं थेट आव्हान फडणवीसांना केलं. मुळात असं नाहीये. त्याच्या आधीचे आणि त्याच्या नंतरची पण भाषणाचे संदर्भ घ्या. जर तुम्ही उद्धवजींना इतक्या प्रकारे संपवणार असाल तर शेवटी माणूस म्हणू नये, पक्षप्रमुख आहे म्हणून त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांसमोर ती भाषण ठेवणं गरजेचं होतं. हा आव्हान नसून तुम्ही दिलेल्या आव्हानाला हे उत्तर आहे. त्यांनी स्वतःहून आव्हान दिलेलं नाही. तुम्ही सगळ्या तऱ्हेने त्यांची मुस्कटदाबी करणार असाल तर कोणी म्हणतं नाही तर तू राहशील नाही तर मी राहीन. ताई, एकीकडे बघितलं गेलं तर ज्या पद्धतीनं खरं तर मागची 2.5 वर्ष गेली आणि आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहे आणि अशा पार्श्वभूमीवर आता पक्षासाठी ज्या पद्धतीनं घोषणा दिलेली आहे, एक कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहे, त्याच्याकडे कसं बघता? कारण कमी वेळ उरलाय आता. कार्यकर्त्यांनी सूचनेचे नेहमीच पालन करत आलेले आहे. इतक्या कमी वेळामध्ये पदवीधर निवडून आणलाय, इतक्या कमी वेळामध्ये शिक्षक निवडून आणलाय. याचा अर्थ मुंबईतला पदाधिकारी, मुंबईतला मतदार हा शिवसेनेबरोबर आहे हे दिसतंय. त्याच्यानंतर आलेला मिलिंद नार्वेकरचा विजय, ती अंकगणित, ते सगळे ठिकठिकाणावर बसवून आणणं, त्यामुळे कार्यकर्त्यांना स्फूर्ती देणं, कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकणं, जो हळूहळू कधी कधी असा वाटतो कमी होते, तो प्राणवायू दिला त्यांनी. आता आपण बघतो की या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्त्यांना प्राणवायू देण्याचं काम जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी या निमित्तानं केलेलं आहे. त्याचप्रमाणे जे आव्हान फडणवीसांना उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे ते एकूणच फडणवीसांनी केलेल्या गोष्टींना एक उत्तर म्हणून या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं असल्याचं मतही किशोरी पेडणेकर यांनी केलंय. कॅमेरापर्सन अरविंद वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.